त्याला कन्सीड करणं मी असताना मानतो की आपल्या पायावरती धोंडा पाडणं अशी असणारी परिस्थिती आहे. काही माहीत नसताना, विदाउट नोईंग ज्याला आपण म्हणतो, काही माहीत नसताना बदल करायला मी ज्यावेळेस परवानगी घेतो त्यावेळेस मी माझ्या पायावरती दगड मारतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक मागच्या निवडणुकीपेक्षा वेगळी. ही निवडणूक मागच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. याचं कारण की इथे आखून दिलेली चौकट आम्ही मोडणार आणि नवीन चौकट निर्माण करणार. मग इथे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत. शेतकरी हा एक स्टेक होल्डर आहे, ट्रायबल हा एक स्टेक होल्डर आहे, SC हा इथला असणारा स्टेक होल्डर आहे, इंडस्ट्री आहे तो एक स्टेक होल्डर आहे. इथे प्रत्येक माणूस हा त्याच्यातला असणारा स्टेक होल्डर आहे. तर ह्या प्रत्येक स्टेक होल्डरचे अधिकार काय, या प्रत्येक स्टेक होल्डरचे अधिकार काय, त्याची कुठेच आपल्याला असणारा चर्चा दिसत नाही. आणि म्हणून ही निवडणूक पक्षाची निवडणूक नाही, उमेदवाराची निवडणूक नाही, तर ही मतदाराची निवडणूक आहे. हे आपण लक्षात घ्या. ही मतदाराची निवडणूक आहे. मतदाराला उद्याची कुठली व्यवस्था पाहिजे, निवडून गेलेला हा मी जसं म्हणतो डेलिगेटेड पॉवर्स खाली तो काम करतो अशी परिस्थिती आहे. त्या डेलिगेशनच्या त्याला बाहेर जाता येत नाही. पण आता इथे असणारं जे पॉवर आहेत ते पॉवरच बदलतोय. तर नेमकं काय बदलतोय याचा आराखडा कुठंच नाही. आणि म्हणून याचा इफेक्ट, परिणाम हा असणारा प्रत्येक मतदारावरती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या निवडणुका ज्याला सिस्टम्स आपण म्हणतो, व्यवस्था आपण म्हणतो, विचारांची व्यवस्था आपण म्हणतो, त्याचा आहे. आपल्याला असणारा या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी विचारांची चौकट पाहिजे की इथे असणाऱ्या मनुस्मृतीवरती आधारित असणारी व्यवस्था पाहिजे. ही निवडणूक आहे. बॅरेकिंग व्हेरी क्लिअर आहे. आपण कुठल्या विचारसरणीचे आहोत त्याच्यावरती असणारं अवलंबून त्या ठिकाणी आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला असणारं तिथे निर्णय घ्यावे लागतील. त्याच्यामुळे अलुफनेस जो आहे या निवडणुकीला आपल्याला सोडावा लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.